मी गरीब आहे पण लाचार नाही. मी 96 कुडी मराठा आहे. माझ्या धमन्यातून अस्सल मराठ्यांचं रक्त वाहते. या रक्ताचा प्रत्येक थेंब हा मराठ्यांच्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी खर्च होणार आहे. मला माझ्या जीवाची पर्वा नाही. फडणवीसांनी म्हटलं आरक्षण देतो, पण तुझी चामडी मला काढायची आहे. तर माझ्या शरीराची चामडी सुद्धा मी माझ्या मराठा बांधवांसाठी द्यायला तयार आहे. महाराष्ट्रात 50% माझा मराठा समाज आहे. आजपर्यंत आम्ही अपमान सहन करत आलो आहे. ही लढाई आता माझ्या स्वार्थासाठी नाही. हा संघर्ष माझ्या समाजासाठी आहे. आणि हो, ही माझी शेवटची लढाई आहे. आज मी बोलू शकतो. आज माझ्या आमरण उपोषणाचा 4था दिवस आहे, परंतु माझा आवाज उद्याच्याला बंद होऊ शकतो. अजूनही सरकारने निर्णय घेतला नाही, चर्चा केली नाही. आझाद मैदानावरून एकतर विजय यात्रा निघेल, नाहीतर माझी अंतयात्रा इथून निघेल. मनोज जरांगे पाटील अशा प्रकारे बोलतायत. नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. सध्या सोशल मीडियावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. आपल्याला ठाऊक आहे, आज आंदोलनाचा 4था दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठका घेत आहेत असं फक्त बोलल्या जात आहे, अशी माहिती आहे. परंतु ठोस असं कुठलंही पाऊल अजूनपर्यंत या सरकारने उचललेलं नाही. आपल्याला ठाऊक आहे मंडळी, पुढील 4 दिवसात गणेश विसर्जनाची सुरुवात मुंबई शहरात होणार आहे. त्यामुळे पोलीस अतिशय अडचणीत सापडलेले आहेत. मुंबई शहरात आधीच वाहतुकीची वारंवार कोंडी होत असते, आपल्याला ठाऊक आहे. भयंकर पाऊस मुंबईला पडत असतो आणि हा पावसाळा सध्या हल्ली सुरू आहे. त्यात आता मराठी आंदोलकांची दिवसेंदिवस गर्दी दररोज वाढत आहे. त्यामुळे हल्ली स्थानिक मुंबईकर अतिशय घाबरलेले आहेत. दुसरीकडे मात्र मोठ्या प्रमाणात मुंबईतील स्थानिक मराठे जे मुंबईतले आहेत ते आंदोलकांची मदत देखील करीत आहे, यात काही शंका नाही. तसा मुंबईकरांना या सर्व गोष्टींची त्यांना सवय आहे. कारण मुंबई महाराष्ट्राची राजधानी असल्याने अनेकदा अशा प्रकारची आंदोलने, मोर्चे मुंबईत होत असतात. त्यामुळे हा अनुभव मुंबईकरांना वारंवार होत असतो. परंतु यावेळी मात्र चित्र काही वेगळं आहे, हे लक्षात घ्या. सुरुवातीला पहिल्या दिवशी आपल्याला ठाऊक असेल, शासनाचे आंदोलकांना काहीही सहकार्य झालं नाही. शासनाने काहीही आंदोलकांना सहकार्य केलं नाही. चहा पाणी, बिस्किटांची दुकानं, जेवणाची दुकानं सरकारने टोटली बंद ठेवली होती. एवढंच नाही मित्रहो, तर शौचालयांना कुलूप लावली होती. विजेचे दिवे देखील बंद ठेवले होते. त्यामुळे आंदोलकांचा रोष आजही कायम आहे. खाण्यापिण्याच्या दृष्टीने आंदोलकांची सरकार गैरसोय करते आहे, हे बघून, ह्या बातम्या वाचून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जेवणाची व्यवस्था करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ट्रक्स मुंबईकडे अजूनही येत आहेत. मराठवाड्यातील अनेक हॉटेल्स मालकांनी पिठलं आणि भाकरी आणि सोबतच पाण्याच्या हजारो बाटल्या मुंबईला ट्रकच्या माध्यमातून पाठवल्या आहेत. सरकार सहकार्य करीत नसल्याच्या बातम्या महाराष्ट्रभर पोहोचल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून. आणि आता मात्र सरकार आंदोलकांना सहकार्य करतायत, ही फार आनंदाची गोष्ट आहे. पोलिसांची भूमिका देखील अतिशय सॉफ्ट झालेली आहे. चांगली वागणूक आंदोलकांना हल्ली मुंबईत मिळते आहे. मंडळी, हे सर्व खरं असलं तरी सरकारने निर्णय घेण्यासाठी आणखी जर का उशीर केला तर परिस्थिती गंभीर होण्याची दाट शक्यता आहे, हे लक्षात घ्या. कारण उद्यापासून मनोज जरांगे पाटील हे पाणी देखील त्याग करणार आहेत. पाणी घेणं बंद केल्यावर शारीरिक परिस्थिती आणखी बिघडत असते, हे आपल्याला नव्यानं सांगण्याची गरज नाही मित्रहो. त्यामुळे या आंदोलनाला वेगळं वळण देखील लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्याला ठाऊक असेल, अनेक वर्ष महाराष्ट्रात आंदोलनं झाली, मोर्चे झालेत, उपोषणं झालीत, वेगवेगळ्या मागण्यांसाठी मोर्चे निघाले.
परंतु सत्तेमध्ये असलेल्या प्रत्येक सरकारने आंदोलकांना नेहमीच आपुलकीची वागणूक दिली आहे, हे लक्षात घ्या. भलेही काही प्रश्न त्यातले सुटले असतील, काही नसेलही सुटले, परंतु पोलिसांचा आधार घेऊन अनुचित प्रकार किंवा लाठीचार्ज सारख्या घटना, अश्रुधुरासारख्या घटना फार नगण्य घडल्या आहेत, हे लक्षात घ्या. अनेकदा आंदोलकांचा रोष सरसकट सरकारवर राहिला आहे. यापूर्वी काँग्रेसची सत्ता राहिली असेल, शिवसेनेची असेल, आता भाजपाची आहे, परंतु यावेळी चित्र मात्र या उलट आहे मित्र. मराठा आंदोलकांमधील लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत महाराष्ट्रभरात सर्वांच्या तोंडी फक्त एकच नाव आहे. ते नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस. काही आंदोलक तर अतिशय अर्वाच्य भाषेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना दिसत आहे. मित्र हो, संविधानिक पद आहे, त्यांचं नाव नाही, परंतु त्या पदाचा तरी मान आपल्याला एक आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून असला पाहिजे. अर्थात मनोज जरांगे पाटील आंदोलकांना वारंवार शांत राहण्याचा सल्ला देतात मंचावरून, परंतु एकदा जनसैलाब उसळला, गर्दी उसळली की त्यांना त्या गर्दीला नियंत्रणात ठेवणं कठीण जात असतं. कारण सर्वच आंदोलक हे आझाद मैदानावर नाहीत, ते मुंबई शहरात विखुरलेले आहेत. आंदोलकांमधील प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या मानसिकतेचा असतो, हे आपल्याला ठाऊक आहे. त्यात काही लोक विनाकारण आंदोलकांना डिवचण्याचं काम सातत्याने करीत आहे, हेही लक्षात घ्या प्रामुख्याने. ते कोण आहेत? गुणरत्न सदावर्ते. गुणरत्न सदावर्ते ते तर काहीतरी उगाच आपलं विचित्र संभाषण दररोज सोशल मीडियावर चालवत असतात. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे, नेहमीचेच ते भाजपाचे कट्टर हिंदुत्ववादी नेते आणि फडणवीसांचे प्रशंसक म्हणून ज्यांची महाराष्ट्रात ख्याती आहे, तुमच्या लक्षात आलं असेल, ते कोण? नितेश राणे. नितेश राणे देखील वारंवार जरांगेंच्या विरोधात काहीतरी वेगळंच स्टेटमेंट देत असतात. अशा प्रकारे स्टेटमेंट देण्याची ही वेळ नव्हे. हल्ली प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असल्याने मित्र हो, प्रत्येक हालचाली सोशल मीडियावर तात्काळ दिसतात, महाराष्ट्रभरात, भारतात, जगभरात. त्यामुळे नितेश राणे, सदावर्ते हे आंदोलकांचे टार्गेट पॉइंट झाले आहेत, हे देखील लक्षात घ्या. अनेक आंदोलक त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करताहेत रस्त्यावर मुंबईत. एकंदरीत दिवसेंदिवस हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची दाट शक्यता आहे, हे प्रामुख्याने लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सरकारने ठोस पाऊल उचलण्याची सध्या गरज आहे. मनोज जरांगे मात्र यावेळी मागे हटणार नाही, अशी त्यांनी भूमिका घेतली आहे, अगदी कठोरपणे. ते म्हणतात, माझं काम आहे आरक्षण घेणं आणि इतर आंदोलकांचं काम आहे कायदा व सुव्यवस्था राखणं. यावेळी त्यांनी आंदोलनाचे वेगवेगळे टप्पे देखील तयार केले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे टप्पे तयार केले आहेत. सरकार ज्या पद्धतीने आंदोलकांशी वागेल त्या त्या पद्धतीने ते टप्पे वापरण्यात येतील, असंही जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. कदाचित अशा प्रकारची भूमिका मनोज जरांगे पाटील यांची असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वच पक्षात मोठ्या संख्येने मराठा आमदार आणि खासदार आहेत, हे आपल्याला ठाऊक आहे. यातील 2-4 जर खासदार आमदार सोडले तर जवळपास सर्वच आमदार खासदारांचा मनोज जरांगे पाटील यांना संपूर्णपणे पाठिंबा आहे. एवढंच नाही तर अनेक आमदार आणि खासदार छुप्या पद्धतीने आंदोलकांना मुंबईत सहकार्य देखील करीत आहे, हेही उल्लेखनीय आहे. लक्षात घ्या. नेमके कोणकोणते आमदार खासदार या आंदोलनाला थेट पाठिंबा देत आहेत, त्यावर आपला नक्कीच पुढील व्हिडिओ असणार आहे, हे लक्षात घ्या. परंतु तुर्तास मात्र या आंदोलनाला गालबोट लागण्यापूर्वी सरकारने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काहीतरी पाऊल उचलणं अतिशय गरजेचं आहे. असो मंडळी, आपल्याला नेमकं या सरकारच्या भूमिकेबद्दल काय वाटतं, मराठा आंदोलनाबद्दल आपली भूमिका काय आहे, ते नक्की कमेंटद्वारे सांगा. कारण आंदोलक किंवा उपोषण कोणतंही असो, आमरण उपोषण करणं कुणासाठीही एवढं सोपं नसतं, हे लक्षात घ्या. शरीराचा समतोल हा अतिशय विचित्र पद्धतीने बिघडत असतो. उपोषण संपल्यानंतर अनेक दिवस ते दुखणं उपोषणकर्त्याला भोगावं लागतं, हे लक्षात घ्या. अनेकदा शरीरात कायमची व्याधी देखील निर्माण होत असते उपोषणाच्या निमित्तानं. त्यामुळे फार गंभीर ही गोष्ट आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी तर सांगून टाकला आहे, एकतर विजय यात्रा निघेल, नाहीतर माझी अंत्ययात्रा या मुंबईच्या राजधानीतून निघेल. तुर्तास थांबतो. मराठा आंदोलनाची प्रत्येक अपडेट आणि त्यावरील विश्लेषण बघण्यासाठी रिनेश रंजन चॅनल आताच मित्र हो सबस्क्राईब करून घ्या. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये मित्र हो प्रामुख्याने सांगा महाराष्ट्रात आपण कुठल्या भागात राहता ते आवर्जून सांगा, म्हणजे आमच्या लक्षात येईल, कारण आम्ही तुमच्या कमेंट्स दररोज वाचत असतो. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.